नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांना शेती पिकावरील संपूर्ण माहिती मिळावी. पीक लागवड, त्याची पद्धती, कीड व्यवस्थापन, कोणत्या टप्प्यात काय करावे अथवा कोणती औषधे खते वापरावीत यासारख्या माहितीसह इतरही माहिती मिळावी म्हणून शासनाकडून शेतकऱ्यासाठी महाविस्तार या नावाने एआय ॲप विकसित केले गेले आहे. शेतातील सर्व पिकाची संपूर्ण माहिती, कोणत्या परिस्थितीत कोणते खत वापरावे किंवा कोणत्या पिकासाठी कोणते कीटकनाशक वापरावे, तसेच शेतातील जमिनीचा पोत सुधारण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, कोणत्या हवामानात कोणते पीक घेतले जावे, अशा असंख्य प्रश्नाची उत्तरे या ॲपमध्ये मिळणार आहेत. सोबतच व्हिडिओ सुद्धा पाहता येणार आहेत, जेणेकरून एकाच ठिकाणी ही सर्व माहिती मिळणार आहे. त्यामुळे वाढीव उत्पन्न काढण्यास मदत होणार आहे. या महाविस्तार ॲपवर शेतीच्या संदर्भातील सगळी माहिती आणि व्हिडिओज उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना शेतीतील लागवड, त्याची पद्धती, कीड व्यवस्थापन, त्याची पद्धती, कोणत्या टप्प्यावर काय वापरले पाहिजे, अशी सगळी माहिती आणि त्याचे व्हिडिओज त्या ॲपमध्ये आहेत. या ॲपमध्ये मराठी भाषेत चॅटबॉय असून त्यावर कुठलाही प्रश्न विचारला असता त्याला योग्य उत्तर मिळते. असा हा शेतकऱ्याचा डिजिटल मित्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून शेती संदर्भातील सर्व माहिती मिळवावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे. कृषी विभागाने तयार केलेला महाविस्तार ॲप हा खऱ्या अर्थाने वन स्टॉप शॉप आहे. शेती क्षेत्रातील सर्व ज्ञान आणि शेतकरी बांधवाच्या सर्व समस्यांचे उत्तर देण्याची क्षमता यामध्ये आहे. तसेच या ॲपचे चॅटबॉय अतिशय उत्तम पद्धतीने तयार करण्यात आले आहे. कृषी संदर्भातील कुठलेही प्रश्न या चॅटबॉयला विचारले तर त्याचे अतिशय अचूक उत्तर यामध्ये मिळते. यावेळी मुख्यमंत्री यांनी कृषी सचिवांना सदर चॅटबॉय शेतकरी बांधवाच्या सुविधेसाठी व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठकीदरम्यान महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल भारत, आत्मनिर्भर महाराष्ट्र संकल्पनेला अनुसरून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने शासन अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने पाऊल उचललेले आहे. खते व बियाण्याच्या नियोजनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मान्सूनपूर्वी खते आणि बियाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यात यावी. संबंधित जिल्ह्यातील मागील वर्षाचा आणि चालू वर्षाचा ट्रेंड लक्षात घेऊन बियाण्याचे व खताच्या उपलब्धतेचे नियोजन करावे. बोगस बियाण्यावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्राने पहिल्यांदाच केंद्र सरकारच्या साथी या पोर्टलवर बियाणे नोंदणी करण्याचा नियम केला आहे. आता जवळपास 70,000 क्विंटल बियाणे उपलब्ध असून ते ट्रेसेबल आहे. त्यामुळे बोगसगिरी झाली असेल तर ती कोणीही ओळखणे शक्य होईल. धन्यवाद.